नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तेलकट असे उपवासाचे पदार्थ जेव्हा उपवास असेल तेव्हा खाण्यासाठी नको वाटतात, तर आज आपण पाहणार आहे उपवासाची सात्विक अशी मिनी थाळी। याच्यामध्ये आपण थंड झाला तरी मऊ राहणारा उपवासाचा आलू पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहे। हा पराठा बनवताना तुम्ही बिलकुल तेल नाही वापरलं तरी सुद्धा चालणार आहे। कमी साहित्यात तयार होणारी झटपट अशी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहे। सोबतच चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटी एक वाटी भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे काढून घेऊयात। 2 हिरव्या मिरच्या घालत आहे। जास्त तिखट आवडत असेल तर थोडी जास्त हिरवी मिरची वापरू शकता। चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मिक्सरला ही छान अशी वाटून घेऊयात। लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून तुम्हाला किती घट्ट पातळ चटणी आवडते त्याप्रमाणे ही तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्या। मी थोडीशी सरसरी चटणी बनवलेली आहे। चटणी बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर याच्यावरती आपण फोडणी घालणार आहोत। तर अगदी थोडेसे जिरे घालत आहे। उपवासाला खात नसाल तर फोडणी स्किप केली तरी सुद्धा चालणार आहे। 1 हिरवी मिरची घातलेली आहे आणि ही गरम गरम फोडणी आता आपण या चटणीवरती ओतून मिक्स केलेली आहे। त्या ठिकाणी आपली झटपट अशी शेंगदाण्याची चटणी तयार झाली। आता झटपट बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे। तेल किंवा तुपाचा वापर करू शकता। थोडेसे जिरे घालूया। जिरे छान फुलले की लगेचच याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत। मिरची थोडीशी भाजल्यानंतर एक उकडलेला बटाटा साल काढून याप्रमाणे बारीक चिरून घेतलेला आहे। अगदी छान बारीक चिरायचा, त्यामुळे भाजी जास्त अजून टेस्टी लागते। मिक्स करून घेऊयात। चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया। भाजलेल्या शेंगदाण्याचा अगदी जाडसर कूट करून घेतलेला आहे ते घालते आणि भाजीची चव वाढवण्यासाठी अगदी थोडीशी साखर घालायची आहे। यामुळे भाजी अजून जास्त टेस्टी होते। थोडासा लिंबाचा रस सुद्धा तुम्ही याच्यामध्ये पिळू शकता। मिक्स करून घेऊया। अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये या पद्धतीने बटाट्याची भाजी तयार होते। याच्यावरती झाकण ठेवून फक्त आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिटं वाफ काढल्यानंतर या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे। उकडलेला बटाटा नसेल तर कच्च्या बटाट्याची सुद्धा तुम्ही या पद्धतीने भाजी तयार करू शकता किंवा लाल भोपळ्याची सुद्धा भाजी तुम्ही या पद्धतीने तयार करू शकता। तर नक्की एकदा ही भाजी करून पहा। पराठे वगैरे जर खायचे नसतील तर नुसतीच ही बटाट्याची भाजी तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता। खूप जास्त टेस्टी लागते। फक्त हिरवी मिरची कट करून न घालता बारीक वाटून घाला, जेणेकरून चटपटीत अशी आपली बटाट्याची भाजी उपवासाला तुम्हाला खाण्यासाठी तयार होईल। कोणताही साबुदाणा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपण 1 वाटी साबुदाणा काढून घेऊयात। मंद आचेवर एकसारखा हलवत 5 मिनिट या पद्धतीने आपल्याला साबुदाणा गरम करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला साबुदाणा भाजायचा नाही तर 5 मिनिट या पद्धतीने एकसारखा हलवत गरम करायचा आहे। साबुदाण्याचा बिलकुल रंग चेंज झाला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5 मिनिट एकसारखा हलवत साबुदाणा मी मंद आचेवर गरम करून घेतलेला आहे। हा बिलकुल आपण भाजलेला नाही आणि याचा रंग सुद्धा बदललेला नाही। हा आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। साबुदाणा आपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा काढायचा आहे। या ठिकाणी महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे, साबुदाणा गरम असताना बिलकुल मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ नका। आता मिक्सरमध्ये या पद्धतीने आपण साबुदाण्याचं पीठ तयार केलेलं आहे। तुम्ही बाजारातून रेडीमेड साबुदाण्याचं पीठ सुद्धा आणू शकता, पण अगदी सोप्या पद्धतीने घरामध्ये कसं बनवायचं ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। हे साबुदाण्याचं पीठ आता आपण चाळून घेणार आहोत। मिक्सर चालू बंद करत या पद्धतीने साबुदाण्याचं पीठ तयार केलेलं आहे। अगदी छान बारीक असं पीठ तयार झालेलं आहे। तरी सुद्धा आपण याला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून साबुदाण्याचे जर जाडसर कण राहिले असतील तर ते बाजूला होतील। यासाठी या ठिकाणी मी साबुदाण्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे। आता यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा, मीठ, 2 हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा जिरे।
हे आता आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। हिरवी मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यानंतर आपल्याला लागणार आहे 3 उकडलेले बटाटे। या बटाट्यांची मी साल काढून घेतलेली आहे। तर गरजेनुसार आपण बटाटा वापरणार आहोत। तर बारीक किसणीवरती हा किसून घ्यायचा आहे, जेणेकरून बटाट्याच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। याच पद्धतीने मी 2 बटाटे किसून घेणार आहे। लागला तर आपण तिसरा बटाटा वापरणार आहोत। 2 बटाटे या ठिकाणी आपले किसून झालेले आहेत। हा किसलेला बटाटा आपण वाटीने मोजून घ्यायचा आहे। 1 वाटी आपण साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे, त्याच वाटीने आपल्याला किसलेला बटाटा मोजायचा आहे, जेणेकरून चवीला सुद्धा परफेक्ट असे आपले पराठे तयार होतील आणि पराठे तुमचे बिलकुल चुकणार नाहीत, बिघडणार नाहीत आणि चविष्ट होतील। यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला साबुदाण्याचं आणि बटाट्याचं प्रमाण या ठिकाणी सांगितलेलं आहे। 1 वाटी साबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे, त्याच वाटीने उकडलेला 1 वाटी बटाटा घ्यायचा आहे। साबुदाण्याच्या पिठामध्ये आता आपण हा उकडलेला बटाटा ॲड करूयात। त्याचसोबत मिक्सरमध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची, जिरं आणि आल्याचं वाटण घालायचं आहे। वाटतानाच आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता आपण मीठ घालणार नाही। तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर तिखट पराठे आवडत असतील तर हिरवी मिरची तुम्ही थोडी जास्त घालू शकता। उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर ती सुद्धा तुम्ही बारीक चिरून याच्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर पाणी न घालता हे आपण आता सुरुवातीला मिक्स करून घेणार आहोत। बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच आपल्याला सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे। बिलकुल सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही। या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बटाट्याच्या ओलसरपणामध्येच आपण पीठ मळून घेतलेलं आहे। पीठ थोडंसं घट्टसर वाटत आहे, कारण साबुदाणा आपण साबुदाण्यामध्ये मळून घेतलेला आहे आणि हे पीठ कठीण वाटतं, यासाठी आपण थोडं थोडं पाणी घालून मऊसूद असं पीठ मळून घेणार आहोत। खूप घट्टसर जर पीठ झालं तर आपल्याला पराठे याचे लाटता येणार नाही, त्याला खूप अशा चिरा जातील। यासाठी आता या ठिकाणी मी थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घेणार आहे। पीठ मळण्यासाठी जवळपास मला पाववाटी पाणी लागलेलं आहे। ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने करेक्ट पाववाटी पाणी मला पीठ मळण्यासाठी या ठिकाणी लागलेलं आहे। छान मऊसूद असं पीठ मळायचं आहे। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी या पद्धतीने पीठ छान मळून झालेलं आहे। याला आपल्याला आता 15 ते 20 मिनिटं रेस्टिंगसाठी ठेवायचं आहे। याला असंच झाकून मी साईडला ठेवणार आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। पाहूया आपण पीठ छान असं रेस्ट झालेलं आहे। रेस्टसाठी पीठ ठेवल्यामुळे पराठे छान मऊ होण्यासाठी मदत होईल। साबुदाणासुद्धा छान फुलेल, यासाठी मऊसूद असं पीठ मळायचं आहे। याला आता आपण थोडासा तेलाचा हात लावून परत एकदा 1 मिनिट छान मळून घेऊयात। आता चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेवढ्या साईजचा आपल्याला पराठा बनवायचा आहे तेवढ्या साईजचा पिठाचा गोळा तयार करायचा आहे। याच पद्धतीने आपण उरलेल्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि झाकून ठेवायचे आहेत। तर आता पराठा लाटण्यासाठी आपण थोडंसं साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे। साबुदाण्याचं किंवा वरईचं पीठ घेऊ शकता तुम्ही, किंवा तेलावरती सुद्धा हे पराठे लाटू शकता, छान होतात। पण मी साबुदाण्याचं पिठावरती लाटणार आहे। घरामध्ये थोडंसं साबुदाण्याचं पीठ शिल्लक होतं, ते या ठिकाणी मी वापरलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता छान असे पराठे एकसारखे या ठिकाणी आपण लाटत आहोत। पराठा पोळपाटाला चिकटू नये यासाठी थोडंसं पीठ लावायचं आहे। आता साबुदाण्याचं पीठ घातल्यामुळे याला थोडेसे साईडनं क्रॅक गेल्यासारखे दिसत आहेत, तर यासाठी आपण एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे, जेणेकरून छान गोल एकसारखे आपले पराठे दिसतील। पराठा म्हटले की थोडा गदगाच लाटायचा आहे। या पद्धतीने लाटलेला पराठा आपण एका ताटामध्ये काढूया आणि उरलेलं एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण आता साईडला ठेवायचं आहे। याच पद्धतीने आपण दुसरा पराठा लाटायचा आहे। लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे आणि थोडासा जाडसरच लाटायचा आहे, जसं सुरुवातीला दाखवलं आहे त्याप्रमाणे। या ठिकाणी आपला दुसरासुद्धा पराठा लाटून तयार झालेला आहे। पराठा भाजण्यासाठी गॅसवरती आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पराठा भाजण्यासाठी टाकायचा आहे। या पद्धतीने पराठा एका बाजूने छान शेकला गेला की तो पलटायचा आहे। थोडंसं तेल लावायचं आहे, तेल तूप जे खात असाल ते, आणि छान दोन्ही बाजूनी पराठा भाजायचा आहे। किती सुंदर पराठा फुलत आहे, फुगत आहे। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मस्त टम्म असा फुगत आहे। दाब देऊन या पद्धतीने पराठा एकसारखा भाजायचा आहे। पराठा भाजून झालेला आहे, काढून घेऊयात। उरलेले पराठे सुद्धा आपण याच पद्धतीने तयार करणार आहोत। उपवासाची एक नवीन रेसिपी देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। उपवासाच्या बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत, तर नक्की जाऊन पाहू शकता।
आज वेळात वेळ काढून रेसिपी पाहिली त्यासाठी धन्यवाद.